नमस्कार मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत न्यू हॉलंडचा नवीन ट्रॅक्टर लॉन्च झालेला आहे, रिलॉन्च म्हणता येईल 3630 मध्ये सुपर प्लस। याच्यामध्ये मित्रांनो आता थोडेफार बदल केलेले आहेत। जो पहिला रेग्युलर येत होता ना तो आशा येत होता, जो की आशा स्टिकर डिझाइन मध्ये होता। आता जे बदल झालेले आहेत ना मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कलर थोडासा चेंज करण्यात आलेला आहे आणि स्टिकरिंग जे आहे ना ते अशा प्रकारे केलेली आहे। याच्यामध्ये सुपर प्लस मॉडेल आहे मित्रांनो। हे समोरून बघू शकता तुम्ही, समोरचा जो लुक आहे ना तो अशा प्रकारे आहे। याचा हेडलाइट्स जर बघितले मित्रांनो तर याच्यामध्ये DRL दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता, प्लस हॅलोजन हेडलाइट्स याच्यामध्ये येतात मित्रांनो। या साइडनं पण बघू शकता तुम्ही अशा प्रकारची स्टिकरिंग या साइडनं केलेली आहे। समोर जो आहे ना तो न्यू हॉलंडचा लोगो दिलेला आहे मध्ये। कंपनी फिटेड वेट येतं मित्रांनो, तुम्ही एक्स्ट्रा वेट सुद्धा या ट्रॅक्टरमध्ये लावू शकता। ॲक्सेल जर बघितला मित्रांनो तर हा याच्यामध्ये ना दोन टाईपमध्ये ॲक्सेल येतात, एक ॲडजस्टेबल ॲक्सेल येतो आणि एक नॉन ॲडजस्टेबल ॲक्सेल येतो। हेवी ॲक्सेल दिलेला आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही। ट्रॅक्टरला आहे ना एअर सर्क्युलेशनसाठी जाळी दिलेली, तुम्ही पाहू शकता पुढून। मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये ना ऑइल बाथ टाईप एअर फिल्टर दिलेलं आहे। आता याच्यामध्ये ना मेन चेंजेस जो आहे मित्रांनो तो तर स्टिकरिंग आणि थोडासा कलरचा चेंज झालेला आहे। प्लस पहिला जो मॉडेल होता मित्रांनो तर त्याच्यामध्ये ना अशा प्रकारचा सायलेन्सर येत होता, इन हुडमध्ये सायलेन्सर होता। आता जो सायलेन्सर आहे मित्रांनो तो बाहेरून केलेला आहे यांनी, आणि तुम्ही डिझाईनसुद्धा पाहू शकता याची। बाहेरच्या साईडने याचा सायलेन्सर के दिलेला आहे मित्रांनो कंपनीनं। मित्रांनो या ट्रॅक्टरला 750/16चा पुढचा टायर येतो। स्टेअरिंग जर बघितली ना तर सिंगल ॲक्टिव्ह पॉवर स्टेअरिंग दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि ट्रॅक्टरच्या दोन्ही साईडला मित्रांनो हिटगार्ड दिलेले आहेत, हे बघू शकता तुम्ही। पलीकडल्या साईडनं पण हिटगार्ड आहे, या साईडनं पण हिटगार्ड दिलेलं आहे मित्रांनो। आता ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो आणखीन एक बदल सांगतो तुम्हाला। याचं जी उंची होती ना ग्राउंड क्लिअरन्स हा वाढवलेला आहे कंपनीनं। पहिला जो आहे मित्रांनो तो ग्राउंड क्लिअरन्स थोडा कमी होता, हा ट्रॅक्टर 3630 पाहिला रेग्युलरमधला, तुम्ही पाहू शकता। आणि याच्यामध्ये ना गिअर पण जे आहेत ना थोडे दर्शिक हाईटला कमी होते, तुम्ही पाहून घ्या, थोडेसे कमी हाईटला होते याचे गिअर। पण आता जो आहे ना कंपनीनं बदल केलेला गिअरमध्ये सुद्धा, तुम्ही पाहू शकता गिअरची हाईट आहे ना बऱ्यापैकी सीटल्या म्हणजे हाईट जी आहे ना वाढवलेली याच्यामध्ये। सीटच्या बरोबरीने याचे गिअर केलेले, पहिले थोडेसे खाली होते, या कंपनीने याच्यामध्ये जो गिअरचा बदल आहे ना तो अशा प्रकारे केलेला आहे। आणि याचा जो प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता, प्लेन प्लॅटफॉर्म नाही आहे पण मोकळा स्पेस आहे मित्रांनो। आता आपण या ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया। तुम्ही फुटस्टेपर बघू शकता, 2 फुटस्टेपर दिलेले आहेत। पहिला जो होता ना त्याच्यामध्ये एकच सिंगल फुटस्टेपर येत होता, आता याच्यामध्ये डबल फुटस्टेपर दिलेले आहे। तुम्ही याची सीट डिझाईन पाहू शकता, ॲडजस्टेबल सीट दिलेलं आहे मित्रांनो। आता आपण या ट्रॅक्टरच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरविषयी बोलूया। याच्यामध्ये ना जे मीटर येतं ते डिजिटल प्लस ॲनालॉग मीटर दिलेलं आहे, थोडासा बदल केलेला आहे मित्रांनो। बघू शकता तुम्ही मीटरमध्ये पहिलं वेगळं मीटर होतं, आता थोडंसं वेगळं केलेलं आहे। आणि जी स्टेअरिंग आहे मित्रांनो तुम्ही स्टेअरिंगची डिझाईन पाहू शकता, मध्ये न्यू हॉलंडचा लोगो आहे। साईडला जे आहे मित्रांनो इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी काही बटनं दिलेले आहेत। हॉर्नचं बटन आहे, पुढच्या हेडलाईटसाठी आहे आणि इंडिकेटरसाठी दिलेलं आहे मित्रांनो। या साईडला जे बटन आहे ना ते पार्किंग लाईटसाठी दिलेलं आहे। हे मेन बटन आहे मित्रांनो हेडलाईट्स ऑपरेट करण्यासाठी, आणि हे जे आपलं इंजिन स्टॉप करण्यासाठी लिव्हर दिलेलं आहे मित्रांनो। या ट्रॅक्टरमध्ये डबल क्लच दिलेला आहे विथ इंडिपेंडेंट PTO क्लच, तुम्ही पाहू शकता इंडिपेंडेंट PTO क्लच आहे। आणि हे जे आहे ना पुश टाईप पॅडल्स आहे मित्रांनो। ब्रेक जर बघितले ना तर याच्यामध्ये रिअल ऑइल इमर्ज मल्टी डिस्क ब्रेक येतात। ह्या ट्रॅक्टरमध्ये साईड शिफ्ट गिअरबॉक्स आहेत, 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्ससाठी, तुम्ही पाहू शकता। आणि याच्यामध्ये ना कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स येतो मित्रांनो। ह्या ट्रॅक्टरमध्ये AC आणि DC लिव्हर सेटिंग पाहू शकता। याच्यामध्ये ना सेन्सोमॅटिक सिस्टीम दिलेली लिफ्ट सेटिंगसाठी, आणि हा जो लिव्हर आहे ना तो ऑक्झिलरी ऑल ऑपरेट करण्यासाठी दिलेला आहे मित्रांनो। टूलबॉक्स जर बघितला ना तर पहिलं रेग्युलर मॉडेलमध्ये असा टूलबॉक्स येतो, या साईडने येत होता, हे रेग्युलर मॉडेल आहे। आणि हे जे नवीन मॉडेल आलेलं आहे ना त्याच्यामध्ये जो टूलबॉक्स आहे ना तो फेंडरला अटॅच केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। या ट्रॅक्टरमध्ये डिफरेन्शियल लॉकचं पण सिस्टीम दिलेली, तुम्ही पाहू शकता। आणि PTO जो लिव्हर आहे PTOचा तो इथं दिलेला आहे, हा PTOचा लिव्हर आहे मित्रांनो।
मित्रांनो पहिलं जे मॉडेल होतं ना त्याच्यामध्ये हॅलोजन इंडिकेटर येत होते. आता जर नवीन मॉडेल बघितलं ना तर याच्यामध्ये बदल केलेले आहेत. अशा प्रकारे याच्यामध्ये इंडिकेटर दिलेले आहेत. अशी डिझाईन आहे याच्यामध्ये. मागून जर बघितली ना सेम तशीच डिझाईन आहे मित्रांनो. हे चेंजेस याच्यामध्ये केलेले आहेत. अशा प्रकारे याच्यामध्ये डिझाईन केलेली DRL मध्ये 6 वर्षाची वॉरंटी. याच्यामध्ये मागचा जो टायर बघितला ना तर 16/9/28 या साईजमध्ये मागचा टायर होतो. मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक साईड विषयी बोलूया. याच्यामध्ये ना जी लिफ्ट कॅपॅसिटी बघितली ना तर 2000 किलोग्रामची लिफ्ट कॅपॅसिटी याच्यामध्ये येते. आणि जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे मित्रांनो ती सेन्सोमॅटिक आहे. तुम्ही पाहू शकता इथं स्टिकर पण दिलेलं आहे सेन्सोमॅटिकचं. 2000 किलोग्रामची लिफ्ट कॅपॅसिटी याच्यामध्ये येते. ॲक्सेल जर बघितलं ना मित्रांनो तर याच्यामध्ये आउटबोर्ड रिडक्शनमध्ये ॲक्सेल येतो. आता कंपनीने याच्यामध्ये ना DC वॉल दिलेले आहेत. 2 DC वॉल आहेत. हायड्रोलिक उपकरणं ऑपरेट करण्यासाठी हे 2 DC वॉल दिलेले आहेत मित्रांनो. सीटच्या बॅक साईडला जर बघितलं तर एक रिफ्लेक्टर आहे. त्याच्याच साईडला बॉटल होल्डर दिलेलं आहे मित्रांनो. याची डिझाईन दाखवलं मी तुम्हाला. अशा प्रकारे याची डिझाईन होते. आणि हा प्लाव लाईट आहे बॅकचा. याचा PTO जर बघितला ना मित्रांनो तर याच्यामध्ये 46 HP चा PTO येतो. PTO ऑप्शन आहेत मित्रांनो GS PTO आणि RPTO रिव्हर्स PTO. 46 HP चा PTO या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद.